इडली सोबत झणझणीत सांबर हवंय. चला तर मग आज बनवूया. कुकरमध्ये स्वच्छ तूर डाळ धुवून टाकायची आहे, मूग डाळ टाकायची आहे, फ्लावर, शेवग्याच्या शेंगा, बटाटे, टोमॅटो, चवीनुसार मीठ, हळद, पाणी टाकायचे आहे. कुकरला झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या. भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण, जिरे, धने घेते इथे मी. तुमच्याकडे धने पावडर असेल तर ते पण तुम्ही मिक्सरला बारीक काढून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहे. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे. कढीपत्ता टाकायचा आहे. सांबार बनवायला घ्याल तर कढीपत्ता आणि कोथिंबीर असलंच पाहिजे. मिक्सर मधलं वाटलेलं वाटण टाकूया. व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. व्यवस्थित भाजून झालेले आहे. मसाला, मिरची, सांबार मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यात कुकरमधले शिजवलेल्या सगळ्या भाज्या आणि डाळ टाकायची आहे. कोथिंबीर टाकायची आहे. आवश्यकता असल्यास पाणी टाकून घ्यायचे आहे. तोपर्यंत मोठ्या गॅसवर आणि नंतर कमी गॅसवर 5 ते 10 मिनिटं राहू द्यायचे आहे. मीठ आपण भाज्या शिजवतानाच टाकलेलं होतं. जर आवश्यकता असेल टेस्ट करून तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता. झालंय आपलं सांबर तयार. सांबार आवडल्यास चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.